चला विशाल 11 कर्णधार लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. चला उशीर नका आपल्याला फायनल हा सामना खेळवायचा आहे पुढं उजेडामध्ये. चला लवकर सामना चालू करून घ्या. विशाल सर लवकर लावून घ्या फिल्डिंग. चला राज सर आपले 2 फलंदाज पाठवून द्या. राजू या दार लावून. हारला सूरज हारला. नेहमीप्रमाणे या ठिकाणी राजू विरुद्ध सूरज हारला. सॉरी उलट झाले. राजूने हरवले सूरजला कारण आता सूरज दुसऱ्या टीम मध्ये ना त्यामुळे हारलाय. चला सामना चालू करून घ्या पंच नाही तर ओव्हर कमी करण्यात येईल. चला सामना चालू करून घ्या. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या राहतील. पहिल्या 4 बॉलर कंपल्सरी. पाणी आलेलं ज्यांना पाणी पाहिजे असेल तर पिऊन घ्या. मॅच मधले नाही पण आता फिल्डिंगला गेलेले अजिबात पाणी प्यायला येऊ नका. आता सावकाश वायर बघ रे. माग कोण आहे वायर बघा. इकडे वायफाय पडायला लागले पार. काय झालंय काय प्रॉब्लेम आहे. जेवढं अवेलेबल तेवढ्यात खेळवा. करा चालू पटकन. चला रे फायनल ला उशीर होईल. महेंद्र सर 4 चीज करायला पाहते राव तुम्ही. एक तास जाईल. चला वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकतात ते बालाजी सर. सुंदर असा मारला फटका हवेमध्ये. यावरती जेलबाद सुंदरसा कॅच घेतलाय कमलेश यांनी. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवा. थँक्यू डीजे. विलास सरांची जागा भरून काढण्यासाठी आले ते लेफ्ट हँड बॅट्समन गणेश उर्फ अण्णा. तू चालला का फिल्डिंगला. थांबा तुमचा प्लेअर आलाय. शरद फिल्डिंगला लावून घ्या नाही तो बसवतील ना. चला पटपट खेळायचंय आपल्याला. उजेडामध्ये फायनलचा सामना खेळवायचा आहे. रणजित सर आपल्याला आपलं बक्षीस ऑनलाईन पोहोचलेले याची नोंद घ्या अर्जुन सरांकडून. आणि गोविंद सर तुम्हाला पण अर्जुन सरांकडून ऑनलाईन तुमचं बक्षीस मिळालेलं आहे. चला सामना चालू करा. संतोष सर या पळत जरा. पुढचा चेंडू
बालाजी सरांचा खेळतील ते अण्णा. सुंदर असा मारलेला फटका परंतु मिसफील्ड. यावरती एक धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अण्णांना. युवराज स्ट्राईकला आहेत ते युवराज. बालाजी सरांचा सामना करतील ते युवराज. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत. तिसऱ्या बक्षिसासाठी हा सामना चालू. सुंदर अशा ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका तितकेच गचा असं क्षेत्ररक्षण कमलेश यांचं. 4 धावा. थँक्यू डीजे. चला पुढचा चेंडू खेळतील ते सुंदरशा समोरच्या दिशेने प्लेट केलेला फटका. यावरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 6. 1 बाद 6. सुंदरसा कॅच झेलला होता कमलेश यांनी परंतु तितकंच गचा क्षेत्ररक्षण करून 4 धावा दिलेल्या. नंबर आहे म्हटला माझ्याकडे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चौकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू बालाजी सरांचा खेळतील ते अण्णा. सुंदर असा मारलेला फटका. यावरती जाळीच्या वरतून 8 धावा. 6 धावा. षटकार. बॉल द्या सर्व्हिस बॉल द्या. चला मॅच बॉल आलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतोय तो जेडी. मॅच बॉल घ्या. एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. 1 बाद 16. गोलंदाजी करतोय तो जेडी. फलंदाजीला आहेत ते युवराज. सुंदर असा युवराज सरांनी मारलेला फटका गॅप मध्ये बरोबर 4 धावा. थँक्यू डीजे. चला पुढचा चेंडू जेडी टू.
हॅलो. हॅलो. आणि हा विकेट. हे ऑपरेटर गोविंद, शेवटचा बॉल. गोविंद सर, ऑपरेटर गोविंद सर, गोविंद चव्हाण, गणेश उर्फ अण्णा हे बाद झालेले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी गेले ते रतिक. फ्री हिटची बॅट कोणाकडे असेल तर संकेतला देऊन टाका. संकेत सरांची बॅट आहे ती. नवनाथ, षटक संपलेलं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 27. पॉवर प्ले संपलाय. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आले ते वैभव. सुंदर असा मारलेला नावनाथ यांनी फटका, यावरती 6 धावा. षटकार डीजे. पुढचा चेंडू वैभव यांचा, खेळतील ते नवनाथ. पुन्हा एकदा त्या जोशात षटकार. 6 धावा डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी ज्या कोणी खेळाडूकडे माझी फ्री हिट ब्रँडची बॅट असेल त्याला विनंती, नम्र विनंती आहे की आपण त्वरित द्यायची आहे. आणि यावेळेस झेलची संधी. चेंडू खाली प्रसाद भोसले, यंग ब्रिगेड, आणि झेल या ठिकाणी सुटलाय. आणि त्यासोबत SP या ब्रँडची कॅप देखील ज्या कोणाकडे असेल त्यांना विनंती आहे की त्वरित द्या. सुंदर असा मारलेला फटका, कॅच सोडलेला. यावरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल रतिक यांना. कॅप भेटली का? संकेत यांची कॅप भेटलेली. फक्त बॅट कोणाकडे असेल तर देऊन टाका त्या खेळाडूला. फ्री हिट ब्रँडची ती बॅट आहे. सुंदर असा मारलेला फटका, यावरती काय होते पाहूया. आणि झेल सुटलेला. एकच धाव काढलेली यावरती. कमलेश किरण आहे का तू? किरणच्या हातातून हा कॅच सुटलेला. पुढचा चेंडू वैभव यांचा, सामना करतील ते रतिक.
पुन्हा एकदा आहे मध्ये बघूया कॅच होतोय का. वन बाउन्स कॅच. ओव्हर संपली का. षटक संपलेलं. 3 ओव्हर 42 धावा झालेल्या. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते नवीन पुणेकर. थोडं पटपट जायचे बॅट्समॅन. चला नेक्स्ट बॉलर प्रसाद. चला थोडं फास्ट खेळायचंय आपल्याला. हा सामना लवकर संपवायचा. यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. 42. 3 ओव्हर 4 आउट 42. सुंदर अशी सकाळपासनं सुंदर बॉलिंग करतोय महाप्रसाद. नवनाथ सुंदर असा मारलेला फटका. यावरती जेल होते का पाहूया. आणि जेल बाद. सुंदर जेल घेतला किरण यांनी आता. चला नेक्स्ट बॅट्समॅन लगेच जायचं लवकरात लवकर. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. यावरती चौकार जातो का पाहूया. बालाजी सर बॉलच्या दिशेने सुंदर फिल्डिंग केली यांनी. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केलेल्या. अजून एक इनिंग आहे. संकेत येईन ना. हवे मारला फटका. सुंदर अशी बॉलिंग करतोय प्रसाद. 2 विकेट घेतल्यात त्यांनी आपल्या आता या ओव्हर मध्ये. चला नेक्स्ट बॅट्समॅन राज सर. पुढचा बॅट्समॅन यांच्या ताट लगेच राज सर. अब्दुल यांची जागा भरून काढण्यासाठी गेले ते आबी जाधव. प्रत्येक विकेटला संकेत कडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रसाद यांना. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो तो आबी. बिर्याणी खाऊन गेलाय तो आबी. नाही ना त्याने ओढून घेतली. जा स्ट्राईकला. 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल आबी यांना. स्ट्राईकला आहेत ते आता नवीन पुणेकर. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत ते. बाबा कोण रिवर्स मारण्याचा प्रयत्न यावरती बीट झालेले आहेत. सुंदर अशी अपील करतायत ते विशाल सर. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 45. सर रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू नाहीये सर. चला टाइम घालू नका महेंद्र सर. सांगा थोडस. रिव्ह्यू नाहीये विशाल सर. प्लीज सहकार्य करा. चला पुढचं षटक घेऊन येतोय तो. 5व्या संघाचं 5वं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय तो जेडी. चला लवकरात लवकर जायचे जेडी. पुढचा फायनलचा सामना खेळवायचा आपल्याला अजून.
अभियानने मारलेला फटका यावरती काय होते पाहूया. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. पुन्हा एकदा अभि जाधव स्ट्राईकला. जेडी यांचा सामना करतील ते अभि. थांबा जेडी भाई थांबव. सुंदर असं मारलेला ऑफसाईडच्या दिशेने फटका गॅप मध्ये. यावरती 4 धावा मिळाल्या आहेत अभि यांना. पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. अभियानने मारलेला फटका यावरती एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती आहे, संकेतची बॅट जर कोणाकडे असेल तर कृपा करून त्याला त्याची बॅट द्या. फ्री हिट ब्रँडची ती बॅट आहे. सुंदर असा मारलेला फटका नवीन सरांनी, त्यावरती एकच धाव. शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. षटक संपलेलं. पंच डीजे वाजवा एकदम गाणे. थांबा आता. डीजे 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 थँक्यू. किती वैयक्तिक दुसरं संघाचं 6वं षटक घेऊन आला तो प्रसाद. सामना करतील ते नवीन सर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू, बीट झालेले नवीन सर. चला पटपट टाकून घ्या. शेवटचं षटक चालू. खूपच खराब चेंडू टाकलेला प्रसाद यांनी आता. वाईट चेंडू, पंचांचा इशारा आणि एक धाव पळून. अशा आताच्या 2 धावा. हवे मारलेला फटका यावरती डीडी बॉलच्या खाली, परंतु खूपच इजी पकडण्याचा प्रयत्न आणि कॅच सोडलेला त्यांनी. महेंद्र सर फायनलचा टॉस कोणाचा? सरांच्या. पुन्हा एकदा मिसफील्ड. अरे बापरे काय चाललंय. टाइमपास खेळू नका, फायनलची मॅच खेळवायची आपल्याला. गोदरेशन आणू नका अंपायर वर. सिक्स्टी 63 धावा. पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती, संकेतची बॅट कृपा करून द्या. त्याच्या आयुष्यातील महत्वाची बॅट आहे ती. चला टॉस, फायनलचा टॉस या ठिकाणी होतो 5 मिनिटांमध्ये. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कप्तान, एकच बाजूला मला आता खेळायचं, आणि अक्षय 11चे कप्तान.
बॉल किती झाले सांगा त्यांना. 2 झाले 2. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले. शेवटचा चेंडू. महेंद्र सर टॉस ग्राउंडवर करू. पिचवर करू नको. ह्याच्यावर करायचं कारण संघ थांबले असते दोन्ही साईडने म्हणून. चालतं काय नाव मला व्हॉट्सअपला आवाज आहे ना अक्षय आणि तो ऋषी भाऊ खाली बसा. थँक्यू डीजे. चला अक्षय 11 संघाला फायनल खेळायची. शुभम 11 संघ आले का? ठीक आहे. कॅप्टन आलेले आहेत. तसेच शिवमुद्रा प्रदेशान संघ. अरे आरामात या, आपला संघ आहे. आरामात या, तुम्हाला काय बात करणार नाही. दोन्ही संघ आपलेच आहे. सगळे संघ आपलेच आहे. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. बरेच वेळ झालं मी ग्राउंडच्या प्रत्येक दिशेला फटका मारलेला आहे. माझी बॅट या ठिकाणी दिसत नाहीये. विनंती आहे ज्या कोणी खेळाडूकडे माझी बॅट असेल त्याला विनंती आहे की आपण त्वरित आणून द्या. कारण माझ्या आयुष्यामधील सर्वात महत्वाचे इनिंग्स मी त्या बॅटने खेळलेत आणि क्रिकेटमध्ये मला सर्वात प्रिय म्हणजे ती माझी बॅट आहे. सर्वांना विनंती आहे ज्यांना कोणाकडे बॅट असेल त्यांनी आणून द्या. तोपर्यंत फायनल चालू होणार नाही. बॅट आणून द्या. या ठिकाणी प्रशांत सरांच्या हस्ते फायनल सामन्याचा टॉस या ठिकाणी घेण्यात येत आहे. एकीकडे अक्षय बोबडे अक्षय 11चे कर्णधार आणि एकीकडे विनायक गव्हाणे शिवमुद्रा प्रदेशाचे कर्णधार. टॉस कॉल करतील विनायक. हे टेल्स इज अ कॉल. हेड इट इज. आणि या ठिकाणी अक्षय 11 संघ अभिनंदन. आपण टॉस जिंकला. फायनलचा महान टीमचा महत्वाचा सामना. आपला निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. काय त्यामागे काय कारण? याच्या अगोदरच्या दोन्ही पण सामने आम्ही बॉल फर्स्ट करून जिंकलेले आहेत. त्यामुळं बॉल फर्स्ट. आणि ओके धन्यवाद. अभिनंदन तुम्हाला फायनलच्या सामन्यासाठी आणि तुमच्या संघाला. तसेच आमच्या सोबत आतापर्यंत या दिवसभरामध्ये अतिशय चांगली अशी कामगिरी केली विनायक गव्हाणे. तर आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असला असता? बॅटिंगच असता. कारण नंतर अंधार होणार आहे. बॉल दिसणार नाही. 8 ओव्हरला आम्हाला 100 रन करायचं आमचा टार्गेट असेल आणि त्यांना चेसचं प्रेशर द्यायचं आहे. तुमचं प्लॅनिंग नंतर टाइमपास करण्याचं असेल का? टाइमपास करून त्याला अंधारात फायनल खेळवण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्की नक्की. ते तर आमच्या रक्तातच आहे. चला धन्यवाद. दोन्ही संघाला फायनल साठी ऑल द बेस्ट. आणि ऑन टू द ऍक्शन. तिसरा क्रमांकाचा सामना. ओपनिंग फलंदाज जेडी डीडी. हॅलो टायगर डीजे.
हे बघा मित्रांनो, परत एकदा विनंती आहे, कडकडीची विनंती आहे, तुम्ही ज्या कोणी खेळाडूने माझी बॅट घेतली असेल, तुम्ही आपल्या भागाच्या बाहेर खेळणार नाहीये तर ती बॅट आणून द्या. आणि ओपनिंगचे फलंदाज जेडी आणि त्यांच्या सोबत हार्ड हिटिंग करण्यामध्ये गेले ज्यांची 7 पिढी फलंदाज आहे डीडी दत्ता सुरवसे आणि गोलंदाज प्रकाश गाडे यांचा पहिला चेंडू स्ट्राईकवर जेडी आणि पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि मिळेल फक्त एकेरी धाव. अरे अभि जाधव, जसं मी तुम्हाला सांगत होतो, एक्स्ट्रा बॉल जरी डेड झाला ना तरी तो गडी थ्रो मारणार. एक्स्ट्रा देवाने त्याला प्रत्येक गोष्ट एक्स्ट्रा दिले, वजनापासनं वरती एक मेंदू दिला आणि खाली एक मेंदू दिले, कायम खालच्या मेंदूचा वापर करतो अभि जाधव. आणि यावेळेस पुढचा बॉल हात जेडीने या ठिकाणी पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला होता, पण मिळेल फक्त एकेरी धाव. उमेश दादा डोके, काळ टिका लावा, नजर लागू नये, फायनल खेळायची आहे तुम्हाला. सगळ्या धरणं तुमची बॅटिंग झाली नाही, प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात तुमची बॅटिंग पाहण्यासाठी. 12 नंबर कडाकडाने कुठे चालले इथं बघा, शोधून आणली माझी काळजाची धडधड, हृदयाचे ठोके थांबले होते, पुन्हा एकदा चालू केले. रणजितदादा घुले आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि या ठिकाणी माझी बॅट आणून दिल्याबद्दल. कोण आहे तो? पुढचा बॉल आणि डीडी रिव्हर्स कॅचची प्रयत्न आणि झेल बाद. डीजे धन्यवाद रणजित दादा. निश्चितच आपल्याला संकेतची बॅट शोधून दिल्याबद्दल संकेततर्फे रणजितला 1000 रुपये बक्षीस देण्यात येत आहे. लगेच जमा दादा घेऊन जाऊ या इकडे. रणजित दादा घुले 1000 रुपयाचं आपलं पारितोषिक घेऊन जावा, लगेच आपल्या अकाउंट मध्ये पाठवण्यात येत आहे. रणजित दादा आपलं पारितोषिक घेऊन जावा 1000चं. आणि यावेळेस स्टेप आउट इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. रणजित दादा घुले आपला 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावा अर्जुन काका मुंडे यांच्या अकाउंट मधनं. अर्जुन मुंडे यांच्या अकाउंट मधनं आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आले. चला अर्जुन काका गुगल पे मारा, लगेच गुगल पे मारा. आणि यावेळेस पुढचा बॉल आणि टोलवलाय आणि यावेळेस बाउंड्रीच्या दिशेनं माझ्या समोर आले चेंडू, पण काय मला पकडू दिला नाही, चौकार. आणि नितीन पवार स्टायलिश फलंदाज, जणू का त्यांच्या अंगामध्ये ट्रेव्हिस हेड आलाय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात, टेक्निकल फलंदाजी करतात. आज सकाळी धरणं त्यांची बॅट खूप शांत आहे, पण निश्चितच या महत्वाच्या सामन्यामध्ये फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. जिद्द ठेवा, यश नक्की मिळेल. यश नाही मिळाला तर दुसरा कोणतरी शोधा. आणि पुन्हा एकदा कॅचची संधी प्रवीण तायडे आणि झेल टिपलाय. राज काका डान्स, कॅमेरामॅन फोकस करू. थँक्यू डीजे. आणि आता नितीन पवार बाद झाल्यानंतर आले तो फलंदाज, तेरे नाम में कितने के है किरण, नवीन फलंदाजाचं नाव किरण पुणेकर.
आणि निश्चितच जर हा सामना जिंकायचा असेल तर किरण पुणेकर यांना मोठमोठे फटकेबाजी करण्याची गरज. युवराज जगदाळे जर्सी क्रमांक 77 युवा अष्टपैलू खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जातो. असा कोणता गाव नाही जिथं युवराज जगदाळे यांचं नाव नाही. लगेच 500 रुपये मारा, धन्यवाद नको. आणि आता नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतं ते जेडी जयदीप चौधरी. गोलंदाजी मार्कवर राहुल गोरड आणि हा होता जयदीप चौधरी यांचा ब्रँडेड षटकार. आणि जेडी पाहिला चेंडू आपल्या जुन्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आलं जेडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मारलंय. कोण आहे का? कोणच नाही. षटकार. आणि यावेळेस राहुल गोरड यांच्या पहिल्या 2 चेंडू 2 षटकार टोलवले फलंदाज जयदीप चौधरी आणि पुढचा चेंडू आणि तिसरा 2 इंचीने राहिला. तिसरा हा येतोय चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा टोलवलं. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू धावतोय युवराज जगदाळे पण चेंडू अडवणार नाही. चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत राहुल गोरड यांनी 4 चेंडू हाताळले. ते 4 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केले. ते थोडस मागणं षटक जयदीप चौधरी आपल्या जुन्या फॉर्म मध्ये. जयदीप चौधरीची मला ती इनिंग आठवते फायनल मध्ये माझ्या विरुद्ध माझ्याच गोलंदाजीला त्याने 3 षटकार मारले होते. आणि हा सर्वात लांब मारलेला षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला आयोजक कमिटी बॉल पुरवायचा आहे आणि जयदीप चौधरी यांच्या या फटक्यामुळे आयोजक कमिटीला 70 रुपयाचं नुकसान. एक गुरुचा लेझरचा बॉल लगेच मैदानात पाठवा. बॉल आला आणि या ठिकाणी 70 रुपयाची बचत झाली. जयदीप चौधरी थोडं जवळ मारा, लय लांब मारू नका. पुढचा बॉल आणि एज लागला होता. झेल सोडलाय. यावेळी डॉट बॉल. षटक होतो समाप्त. महागडा षटक. एका षटकामध्ये 26 धावा केल्या. ते आता जिंकण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रकाश गाडे. दोन षटकार सावतीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. प्रसाद भोसले यंग ब्रिगेड आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी केली आहे. प्रकाश यांचा पुढचा बॉल किरण पुणेकर यांच्यासाठी. पहिला चेंडू ब्लॉक. परफेक्ट यॉर्कर. काय चांगली अपील आहे नवीन पुणेकर. जर अनुभवानुसार नाव त्यांचं ठेवलं तर जुने पुणेकर नावाने नवीन पुणेकर. त्यांनी आता रिव्हर्स स्पेशली झाले. ते कुठं पण टाका निस्ता रिव्हर्स. पुढचा बॉल आणि यावेळेस टोलवलं पुन्हा एकदा. युवराज जगदाळे चेंडू धरणार का? धरलाय. मिळेल फक्त एकेरी धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक वर जयदीप चौधरी. आणि आतापर्यंत खूप सुंदररित्या गोलंदाजी करताना प्रकाश गाडे 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. स्ट्राईक वर जेडी आणि फुल टॉस बॉल. नो बॉल आणि चेंडू 1 बाउन्सी मारे शपार. चौकार.
निश्चितच जेडी आपल्या फलंदाजीने म्हणताना किती बी समोर येऊ द्या त्यांना मी एकटा बास. जयदीप चौधरी फ्री हिट बॉल आणि टोलवलाय. जसं मी तुम्हाला सांगत होतो किती बी समोर येऊ द्या त्यांना मी एकटा बास एकटा बास. काय फलंदाजी करतोय जेडी. जेडी यांच्यासाठी पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल. बघा किती अपील चालू आहे. प्रयत्न बॉलरला माहिती एज नाही. अभि जाधव आणि अभि जाधव म्हणताय रिव्ह्यू घ्या. अभि जाधव काय IPL आहे का? IPL आहे का इकडं? अभि जाधव हुई माग. अरे हुई माग. खबीज का बच्चा हो बिच्छे. अरे फायनल होणार नाही हो की माग. पवनवा हट बिच्छे. पवनवा बहुत मार हट बिच्छे. आणि यावेळेस प्रकाश गाडे गोलंदाजी करताना स्ट्राईक वर जेडी. अभि आज जायचंय उद्या नाही चल की पटकन. आणि प्रकाश गाडे यांच्या पुढचा चेंडू स्ट्राईक वर जेडी. आणि ज्यांचे चुकीचे कायम कर्मा आमच्या सर्वांचे लाडके धर्मा यांचे या ठिकाणी उरुळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक असे स्वागत. पुढचा चेंडू आणि टोलवलाय. टोलंदाजी युवराज जगदाळे. चेंडू माग मेल फक्त एकेरी धाव. धर्मा असा माणूस आहे कोणतीही प्रीमियर लीग स्पर्धा असू द्या सर्वप्रथम संघ मालक म्हणून नाव धर्मेंद्र यांचं असतं आणि सर्वप्रथम संघ पण त्यांचाच बाहेर जातो. धर्मा भाई टेन्शन घेऊ नका. पुढच्या आम्हाला टीम मध्ये घ्या आपण फायनल मारू. किती करायचं मला काय विचारताय? थँक्यू डीजे. हे बघा बॅट्समॅन धावसंख्या तुम्हाला करायची आहे मला नाही. मला विचारू नका. धावसंख्या पाहिजे 18 चेंडू 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. गोलंदाज कोण आहे? राज काका. वय क्रमांक 55 आणि कार्य क्रमांक 21 वर्षाच्या मुलग्यावानी राज काका. मॅन फ्रॉम ढाका राज काका. आणि ससा काका या नावाने ओळखले जातात. त्यांचा पहिला चेंडू आणि हाणलाय गॅप मध्ये चेंडू. युवराज जगदाळे नाही. नवनाथ काळे यांनी यावेळी चेंडू अडवलाय. मिळेल फक्त एकेरी धाव. राजकाका सुरेख गोलंदाजी. मागील उरुळी प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन जेडी होते आणि ओनर राजकाका होते. आता त्या दोघांची लढत. आता जेडी बदला घेणार. तुम्ही परत मला चॉईस प्लेअर कस काय नाही केलं या गोष्टीचा बदला घेणार जेडी. मार जेडी. पुढचा बॉल आणि हाणला. जसं मी सांगितलं हाणला. झेल टिपला आणि झाला बाद. ऐका ना माझ्या ह्याचे 76 मला माझ्या सगळ्यांना माहिती आहे 76 तू बरोबर ओळखलं. आनंद पुढे
आणि यावेळेस पुढचा बॉल वैभव वाडकर यांच्यासाठी चांगल्यारीत्या टोलवलाय. आणि यावेळेस राज काका यांनी डॉट बॉल चेंडू टाकलाय. पुढचा चेंडू आणि बॅकफुटला जाऊन टोलवलंय. राज काका यांच्या चेंडूवर मारलाय तो टोले जंग प्रहार षटकार. आणि यावेळेस राज काका यांचा पुढचा चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा टोलवलंय. मिळेल फक्त एकेरी धाव. आणि आता आपण मागच्या सामन्याचा स्कोर कार्ड पाहतोय. शुभम 11 विरुद्ध एबी फायटर्स. शुभम 11 या संघाने 8 षटकामध्ये 83 धावा केले. त्यासमोर एबी फायटर या संघाने 6.3 षटकामध्येच 85 धावा केले आणि सामना जिंकला. सिद्धार्थ सुल्लड थँक्यू डीजे डीजे थँक्यू. रेकॉर्ड आमचे कारनामे सांगू द्या मग वाजवा. सिद्धार्थ सुल्लड कुठे सुल्लड नाम आहे सिद्धू गाणं लावा. नाम आहे सिद्धू. सिद्धू यांची अप्रतिम कामगिरी कायम चालूच आहे. 3 चेंडूवरती 17 धावा खर्च केला. ते पुढचे आला येऊ नका. पुढचा बॉल त्यानंतर अजून कोण आहे? गोविंद दादा. काय नाही तुम्हाला काय बोलू शकत नाही मी. आणि गोलंदाज अण्णा झांबरे गणेश अण्णा यांनी जर हॅट्रिक घेतली तर माझ्याकडनं जोरदार टाळ्या. अण्णा यांच्यासाठी पुढचा चेंडू आणि अण्णाने चेंडू दिला स्लॉट मध्ये. त्याला पोहोचवले समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय षटकार. कुठे सिद्धू सिद्धू वाडकर हानला. अभि जाधव त्याच्यात राधे सुरेख क्षेत्रक्षर. टोपी सबळ अभि टोपी गेली नाही पाहिजे. चांगल्यारीत्या फिल्डिंग केली. 1 धाव. गाणं लावा. नाम आहे सिद्धू. अभि जाधव टोपी डोक्यावर घालायला दिली हातात नाही. आणि बॅकफुटला जाऊन टोलवलं की आपदी आणि हा चौकार. गाणं नाम आहे सिद्धू. आवाज पुढचा बॉल आणि यावेळेस जास्त उसळ टाकलेला चेंडू. पंच कुठलाही निर्णय देत इंटरेस्टेड नाही. आणि 1च धाव. अण्णा यांची सुरेख गोलंदाजी. सिद्धू आपल्याकडे येतोय. सिद्धूचं गाणं आपल्याकडे येऊ द्या. 1 धावांची गरज. षटकार मारला वैभव वाडकर यांनी जर षटकार मारला तर काय नाही बेस्ट बास्टरला टॉपला येतील. बघा लालच लगेच षटकार मारायचे त्यांना. लगेच लालच. नाही नाम आहे सिद्धू. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मागच्या मॅचची कामगिरी पहा. 2 षटकामध्ये 24 धावा 2 विकेट. सूरजदादा परदेशी ठीक आहे थोडी चांगली कामगिरी. त्यानंतर संकेत 2 षटकामध्ये 13 धावा 2 विकेट. सामना या ठिकाणी संपलाय. 1 धाव पूर्ण. सामना विजयी. 2 षटकामध्ये 13 धावा 2 विकेट. संकेत काय कामाचं नाही. कृष्णा सुलताने काय षटक हाताळलंय. 1 षटकामध्ये 15 धावा समोरचं संघाला जिंकून दिलंय.
गोविंद दादा आपलं सांगायचं का? गोविंद दादा आपलं सांगायचं का? चला या ठिकाणी विजयी संघाचं अभिनंदन. विशाल दादा कामटे स्पोर्ट्स फाउंडेशन तृतीय क्रमांकाचे मानकरी. 500 गुगल पे मारा लगेच मला. चला 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 लावून घ्या.